मैत्री हे नातं एक असं नातं असतं जे आपल्याला जन्मता कधीच मिळत नाही आणि जेव्हा मिळतं तेव्हा इतकं आपल्यासाठी करून जातं ह्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. कारण मैत्रीसारख्या नात्यामध्ये मला तरी असंच वाटत होतं की ॲक्च्युली भीती वाटत होती मला. म्हणजे मी कोणाची तरी मैत्रीण होईन किंवा माझ्या आयुष्यामध्ये असे क्षण आनंदाचे येतील हे मला कधी विश्वासच बसत नव्हता. माझ्या आयुष्यातील मैत्रीची व्याख्या काय आहे हे मला समजत नव्हतं आणि जेव्हा समजलं तेव्हा असं वाटायला लागलं की जगामध्ये ह्याच्यापेक्षा सुंदर कुठलंच असं नातं नसेल. कारण ह्या नात्यामध्ये जेव्हा आपण एकमेकांच्या सहवासात येतो, मैत्री जागायला लागतो आणि म्हणजेच नितळ मैत्री जपायला लागतो, तेव्हा त्याचा खरा अनुभव येतो. असाच माझा एक अनुभव आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी दीपा. मला लहानपणापासूनच मैत्रीची भीती वाटायची. का कोण जाणे, पण मैत्री करायलाच भीती वाटत होती. लहानपणापासून जे मला मित्रमैत्रीण भेटले ते अशी मला काही अशी पूर्ण अशी खास असे नाही. म्हणजे मला असं वाटायचं की मैत्री ही फक्त पुरुषांपर्यंत मर्यादित आहे. कारण लग्न झालं की त्यानंतर मैत्री असणं आणि कितपत आपण त्याला वेळ देऊ शकणार आहोत हे सुद्धा मला कळत नव्हतं. आणि असं वाटायचं की स्त्रियांची मैत्री कितपत राहणार, कितपत टिकू शकेल. मी लहान असताना असा एक मी चित्रपट बघितला होता, मराठी, बिंदास नावाचा. त्याच्यामध्ये 2 मैत्रिणींची स्टोरी होती. ती स्टोरी बघताना असं वाटायचं की आयुष्यात कोणीतरी आपली मैत्रीण असावी आणि जी अशी असावी की जीवाला जीव देणारी, जसं त्या पिक्चरमध्ये होतं. पण माझ्यासाठी मैत्रीची कल्पना थोडी वेगळी होती. कारण मी कोणावर विश्वास ठेवत नव्हती. पण माझ्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग आला की ज्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. म्हणजे मी जो विचार करत होती तो माझा विचार चुकीचा ठरला की पुरुषांच्या मैत्रीबरोबर स्त्रियांची मैत्री ही दीर्घकाळ टिकू शकते. का टिकणार नाही? आम्ही 8 मैत्रिणी आहोत. विश्वास बसत नाही ना? कारण बरेचसेच लोक बोलतात की 2 स्त्रिया एकत्र राहू शकत नाहीत. 100 पुरुष मात्र एकत्र राहू शकतात, पण 2 स्त्रिया कधीच नाही. त्याला आम्ही अपवाद आहोत. आम्ही 8 मैत्रिणी अशा आहोत की ज्या एकमेकींसाठी जीवाला जीव देणाऱ्या आहोत. एकीला दुःख झालं तर दुसरीच्या डोळ्यातून पाणी येतं. अशा या मैत्रीमध्ये मी पूर्ण डुबून गेलेली आहे. कारण माझ्या आयुष्यात मैत्रीची जी व्याख्या होती ती पूर्णपणे आता बदलून गेलेली आहे. माझ्यावर आलेला जो प्रसंग होता, मला कधीच वाटलं नाही की मी त्याच्यातून बाहेर येईन. किंवा तो प्रसंग इतका खतरनाक होता की मला वाटलं की आता माझं आयुष्य संपलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला आता काही सुचत नव्हतं. फक्त नेगेटिव्ह विचार डोक्यामध्ये होते. पण देवाच्या कृपेने माझ्या आयुष्यात माझ्या मैत्रिणीची जी मला साथ मिळाली त्याच्यामुळे मला खूप मोठा आधार मिळाला, धीर मिळाला. जी माझी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि आमची मैत्री जी नितळ मैत्री आहे त्याला कधीच तडा जाऊन देणार नाही, माझ्याकडून तरी. आमच्या मैत्रीमध्ये जशा दुसऱ्यांमध्ये नोकझोक असते, भांडणं असतात, तसंही होतं. असं नाही की खूप आम्ही भांडत नाही, काही नाही, पण भांडतो. पण एकमेकाविषयी तिरस्कार आणि राग हा कधीच आमच्यामध्ये जाणवत नाही. भलेही आम्ही दररोज नाही भेटलो तरीही जेव्हा कधी भेटणार तेव्हा असं जाणवतं की आम्ही कधी विसरलोच नाही एकमेकांना. परत त्याच जोमाने आम्ही भेटतो आणि एक दिवस जरी आम्ही बोललो नाही, फोनवर का होईना आम्ही एकमेकांच्या टचमध्ये असतो. तर त्याच्यामुळे आमचं जे मैत्रीचं नातं झालेलं आहे ते खूप घट्ट आहे. माझ्या आयुष्यामध्ये एक असं वादळ आलं की जेने मला खूप हलवून टाकलं.
आणि त्या वादळामध्ये मी एकटीच उभी होती. आणि त्यामध्ये मला साथ होती माझ्या मैत्रिणींची, ज्यांनी मला पूर्ण सहयोग दिलेला आहे. आता जी आमची मैत्री झालेली आहे ती इतकी नितळ आणि घट्ट आहे की त्याला कोणीच हलवू शकत नाही. कोणीही येऊ दे, काहीही होऊ दे, तरीही त्या मैत्रीला कधीही गालबोट लागणार नाही ह्याची खात्री मला झालेली आहे. तुम्हाला ही माझी मैत्रीची स्टोरी कशी वाटली ही नक्की मला माझ्या कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुमच्याही कोणी मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत वेळ घालवा, कारण हे क्षण परत कधी आयुष्यात मिळत नाहीत. आपण एकदा नवीन व्हिडिओमधून भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय.